नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन विषयासोबत नवीन टॉपिकसोबत। गेल्या काही दिवसांपासून आपली इकडे एक योजना आली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर ही योजना आहे आणि त्याचे फॉर्मसुद्धा भरणं चालू आहे। आतापर्यंत बऱ्याच शंका झाल्या की उत्पन्नाचं लागतं किंवा त्या घरात नोकरीला नसलं पाहिजे किंवा त्याच्या नावावरती गाडी बंगला काहीही नको आहे, असं बऱ्याच काही अटी होत्या। त्यांनी GST टॅक्स नसला भरला पाहिजे, असं बरंच काही त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं होतं। त्या योजनेमध्ये सहभागी कुठल्या महिलांना घेता येतं, असे बरेच प्रश्न होते आणि ते सगळे आता क्लिअर झालेत। ते सगळं थांबलंय आणि आता नव्याने म्हणजे प्रत्येक बहिणी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण असणार आहे। तर प्रत्येकीसाठी महिन्याला 1,500 रुपये मुख्यमंत्री साहेब आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करणार आहेत। तर त्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जो कुठला ॲप आहे तो ॲप मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचाच नाही तर तुमच्या घरातील इतर सदस्यांचा किंवा शेजारी असतील किंवा इतर लोक असतील ज्यांचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर तो त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता। तर त्या ॲपमध्ये आपल्याला जरा मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलंय की उत्पन्नाचा दाखला पाहिजेच असं काही नाही आहे। म्हणजे जर का तुमच्याकडे पिवळं राशन कार्ड, केशर राशन कार्ड जर का असेल तर तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि तुम्ही तुमच्या तुम्ही सुद्धा एक समाजातील नागरिक आहात, तर असं त्यांनी सांगितले। आणि हाच पुरावा आहे उत्पन्नाचं मिळणं, म्हणजे उत्पन्नाचा जो दाखला आहे याच्यासाठी जास्त काही रांग लावायची गरज नाही, असं ते स्वतः बोललेत। आणि त्याच्यामुळं आपण जास्तीची माहिती म्हणजे मिळवायची आहे, परंतु उत्पन्नाचं जर का तुमच्याकडे राशन कार्ड पिवळं किंवा केशरी असेल तर तुम्हाला उत्पन्नाचं गोळा करत बसण्याची गरज नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र होऊ शकता। तर तुम्ही तो फॉर्म अर्ज करू शकता। काहींचे जे फॉर्म काही दिवसांपूर्वी भरलेत त्यानंतर बरेच काही बदल करण्यात आले आणि ते बदल केले, ते फॉर्म आहेत त्यांच्याकडे तसेच आहेत, ते शासनानुसार म्हणजे त्यांच्या ते सोयीनुसार त्यांनी ते केलेलं आहे। परंतु जे काही तुमचे फॉर्म भरलेले आहेत ते तसेच त्यांच्याकडे आहेत आणि ते पुढे अर्ज करतील आणि ते तुम्ही आधी केलेले असतील तर आता डबल फॉर्म भरण्याची गरज नाहीये। परंतु जर का आता पहिल्यांदाच फॉर्म भरणार आहे, जसं की मी अजूनही फॉर्म भरला नाही तर मला भरायचा आहे, किंवा माझ्या शेजारणीने अगोदर फॉर्म भरलाय परंतु त्यामध्ये ॲप्सचा बदल केलाय, काही गोष्टी बदल केल्यात, ती जी माहिती गोळा केलेली आहे ती मुख्यमंत्री म्हणजे जी काही आपली लाडकी बहीण योजना आहे तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, आपण बोलू शकतो बस, ज्यावेळेस आपण त्या योजनेचा फॉर्म भरणार आहात तिथे डॉक्युमेंट देणार आहोत, आधार कार्ड, आपलं जे बँक खात्याचा जो नंबर आहे, अकाउंट नंबर आहे तो व्यवस्थित द्या। तेवढं आपण मदत करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपण त्या योजनेचा फॉर्म भरणार आहोत आणि ते तिथं काहीतरी एखादा जरी आकडा चुकला तर ते पैसे काय आपल्या खात्यावरती जमा होणार नाही, याची प्रत्येक सदस्याने प्रत्येक बहिणीने काळजी घेतली पाहिजे आणि जो आपला फॉर्म आहे तो छानपैकी भरला पाहिजे। ही मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा कळकळीची विनंती केली आणि माझ्याकडूनही माझ्या मैत्रिणींना आग्रहाची विनंती आहे की आपण फॉर्म भरणार आहोत ॲपच्या माध्यमातून। तर त्या ॲपचं नाव आहे, मी तुम्हाला सांगते ॲपचं नाव। तर त्या ॲपच्या माध्यमातून जर का आपण फॉर्म भरणार आहोत तर त्या ॲपमध्ये सगळं काही म्हणजे व्यवस्थित OTP वगैरे जो काही आहे तो व्यवस्थित क्लिअर करायचा। आपण जर का अंगणवाडी सेविका आहोत किंवा इतर कार्यरत सेतू केंद्रात काम करतो किंवा इतर कुठलीही नोकरी करतो तर ते सगळं तिथे सिलेक्ट करायचं आहे। जर का तुम्ही गृहिणी आहात, हाऊसवाईफ आहात तर तिथे गृहिणी सिलेक्ट करायचं आहे। असे बरेच काही ऑप्शन्स तिथे बघायला मिळणार आहेत आणि ते ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर पूर्ण आपली जी आपण पूर्ण जो काही फॉर्म भरलाय तर तो पूर्ण फॉर्म एकदा चेक करा आणि नंतर सगळं सबमिट करून टाका। व्हिडिओ जास्त मोठा न करता मी ते ॲपचं नाव सांगून टाकते, नारी शक्ती दूत असं ॲप आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या ज्या योजनाचा जो फॉर्म आहे तो छानपैकी भरायचा आहे आणि या योजनेमध्ये पात्र व्हायचं आहे, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण व्हायचं आहे। आणि ते 1,500 मध्ये आपल्याला म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की असं सहजासहजी कोणी 500 रुपये सुद्धा आपल्याला देणार नाहीयेत।
तर ते देत आहेत. आणि प्रत्येक इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या योजना, म्हणजे जिल्ह्यात नाही सॉरी, राज्यामध्ये जसं की कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, तिकडे बऱ्याच काही योजना चालू आहेत. तर तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या योजना चालू करण्याचा यांचा छान प्रयत्न आहे आणि त्याबद्दल यांच्या मनापासून धन्यवाद. आणि चला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय.